हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर 2-3 दिवस झालं रुद्रच्या पप्पांनी हा आमचा नारळ बाहेर नेऊन ठेवला होता. तर आज मला तो आत ठेवायचा होता कारण इतकं ऊन पडते आणि ठीक आहे 15 दिवसातून आम्ही त्याला 2 दिवस उन्हात ठेवतो आणि तेवढे त्याला बस आहेत. तर आता मस्त धूळ बसली 2च दिवसामध्ये त्याच्यावर इतकी धूळ बसली होती की पहिलं सगळी धूळ काढून घेतली. मी तो बांधला होता पण आता हा इतका मोठा झाला आहे की त्याच्या ज्या फांद्या आहेत ना तर त्या राहतच नाही म्हणजे पडतायत आता लोंबकळत आहेत आणि आता जास्त दिवस राहणार नाही आहे. अजून एक कटाकटी 1 महिना कारण याला ना मोठ्या कुठल्या तरी जागेत मातीत लावावं लागेल किंवा अजून कुंडी जरी घेतली तर याच्यापेक्षा अजून कुंडी घेतली तरी काहीच फायदा नाही आहे. तर आता याला कुठे लावावा एक मन म्हणते की चला नर्सरीवाल्याला देऊयात म्हणजे त्यांचं काहीतरी करतील. तर आता तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ह्याचं केलं काय पाहिजे. गावाला घेऊन जाणं तर पॉसिबल नाही आहे. मोठे कुंडी आणली तर अजून 6-7 महिने चालेल पुढे. पण नंतर तरी हा असा ना लोंबकळतो आहे म्हणजे आज शोपीस आपण जरी ठेवलं ना तर आता ह्याची पानं वाढतच राहणार आणि पानं नारळाची मला नाही वाटत की कट करतात म्हणून नाही करत कट. आता बाकीचे झाडं आपण कट करून त्याला हे करू शकतो. तर ते असं लोंबकळत होतं की म्हटलं असं वरती बांधूया पण ते बांधल्यानंतर ते असलं बेकार वाटत होतं ना अजिबात चांगलं दिसत नव्हतं उगाच कसं तरी वाटत होतं. मग लगेच काढून टाकलं. नाही आवडलं मला. तर आता मला करायची होती देवपूजा वगैरे पण त्याच्या आधी म्हटलं नारळाचं सगळं व्यवस्थित करूया आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करून घेऊया. तर ही एक अशी जागा आहे ना जी मला खूप आवडते म्हणजे मस्त वाटतं. माझा हा नारळ पण मला खूप जास्त आवडतो आणि आमच्या घरच्यांचा जेव्हा पण फोन येतो ना तेव्हा त्यांना दिसलं ना तरी बोलतात हे काय आहे कशाचं झाड आहे एवढं मोठं. आणि त्यांनाच वाटतं की हे डुप्लिकेटवालं जे झाड राहतं ना आर्टिफिशियल तर तसं प्लांट आहे. तर मी त्यांना सांगते की हा ओरिजिनल नारळ आहे ओरिजिनल. तरी ते ना मी पूजा करत होती माझी पूजा वगैरे छान करून झाली आता 4 दिवस मी नव्हती केली. मग त्याच्यानंतर बघितलं तर हे बघा नारळ. तर ह्या नारळाला ना तडा केला आहे बहुतेक बरेच दिवस पाणी नाही दिलं त्याच्यामुळे असं झालं असेल. पण या नारळामध्ये पाणी आहे आवाज येतोय. तर आता मला समजत नाही की मी ह्याचं काय करू म्हणजे ह्याला आता काय करायचं ना काहीच आयडिया नाही. कारण ना ह्याच्यातून असं पांढरं पांढरं पण काहीतरी ना निघते हे बघा पांढरं पांढरं. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी याचं काय करू कारण मला तर सुचत नाही. आता तात्पुरता तर मी याला तांब्यावरती ठेवून देणार आहे. मागचा जो कोंब होता ना तो नारळ फोडल्यापासूनच आहे असं काही ना काय होत चाललंय. तर आता तरी सध्याला मी जेव्हा पण ही पूजा करते ना तर मी नारळाला धुते म्हणजे धुवूनच ठेवते नेहमी रेग्युलर. पण आज तर म्हणजे देवपूजा करतानाच मला स्टार्टिंगलाच दिसलं तर मग ते मला छानच नाही वाटत आहे. बाकी माझी देवपूजा झालेली आहे करून. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय माहीत असेल तर याविषयी. आणि हे बघा डोळे माहीत आहे नवीन शाळा हे सगळं या गोंधळामध्ये मी तर विसरूनच गेली होती की माझं पोरगं UKGला होतं म्हणजे डायरेक्ट पहिलीचं वर्ष हे सगळं. आणि मॅडमचा फोन आला होता कि रिजल्ट तो कब का हो गया रुद्र का 2nd रैंक आया है उसका रिजल्ट लेने आ जाओ उसका फोटो खींचना है ये वो करके. तर फायनली आता मी त्यांच्या सांगण्यानंतर चालले आहे स्कूलमध्ये रुद्राचा रिझल्ट घ्यायला तो पण समोरून फोन आल्यानंतर. तर हे असं सगळं होतं या गोंधळात कामातून ह्याच्यातून. तशी मी तिथं जात नव्हते असं नाही मी किती तर वेळा त्याला घ्यायला गेले पण झालं नाही म्हणजे हे झालं नाही घ्यायचं म्हणजे त्याला घ्यायला गेली पण म्हणजे लक्षातच नव्हतं रिझल्ट आहे वगैरे कारण मी त्या ग्रुपला जॉईन होते त्याच्यामुळे. तसे रुद्राचे पप्पा होते पण ते सारखं कंपनी त्यांनी बघितलं की नाही मेसेज काय माहीत नाही आणि त्याच्यामुळे. चला आता मी जाते रुद्राचा रिझल्ट घ्यायला आणि तो रुद्राला मी दाखवणार आहे आणि सांगणार आहे. तर फायनली साहेबाचा रिझल्ट घेऊन आलेले आहे मी आणि त्याचा 2रा नंबर आला आहे. त्याला आता सांगते त्याचा 2रा नंबर आला आहे. तर ठीक आहे सगळ्याच ह्याच्यामध्ये काय सगळ्याच मुलांना पहिला 2रा नंबर येतो त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही. ते 10वी-12वीची परीक्षा असेल ना तेव्हा काहीतरी वाटतं ते एवढं काय वाटत नाही. पण सगळ्यांमध्ये चांगला आहे. सगळ्यात जास्त त्याला मॅथ आणि EVS सगळ्यात जास्त फेवरेट सब्जेक्ट आहे त्याला. त्याच्यामध्ये टोटल आउट ऑफ असतात बाकीमध्ये थोडं इकडे तिकडे होतं त्याचं. आणि सगळ्यात जास्त त्याचा प्रॉब्लेम आहे ना तर तो थोडासा हँडरायटिंगमध्ये म्हणजे मी त्याला लिहितो एकदम परफेक्ट लिहितो पण थोडा H वर जातो थोडं खाली येतं तर असं होतं. आता मी त्याला ना ह्या सुट्टीमध्ये टोटल त्याच्याकडून पण फक्त हँडरायटिंगची जी काय असेल ना तर
कंप्लीट करून घेणार. तसं हँडरायटिंगमध्ये त्यांनी हाऊट ऑफ दिलेत, पण माझी नजर सांगते मी तुम्हाला, त्याचं हँडरायटिंग कच्चं आहे. एवढं परफेक्ट हँडरायटिंग नाही त्याचं. म्हणजे त्याला खूप जास्ती कंटाळा येतो लिहायचा, खूप कंटाळा येतो. त्याचं लय असतं की नाही मला लिहायचं नाही वगैरे. आणि ज्यांना कुणाला ना कॅलरीज बर्न करायचेच नाही, बघा कॅलरीची कसं भिजले. ज्यांना कुणाला कॅलरीज बर्न करायचे असतील त्यांनी होणार हिंडा. असला बेकार लेवलचा पसीना येतोय, घाम नुसता काय खरं नाही. एवढा बेकार घाम आला ना तर डायरेक्ट फॅन चालू करून बसती थोडा वेळ, त्याच्यानंतरच लागते कामाला, कारण बेकार घाम येतोय. तर ज्यांना कोणाला वजन कमी करायचं त्याने उन्हात हिंडा, आपोआप घाम येतोय. ज्यांना घाम आणायचा आहे, घाम गाळून वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी चांगला आहे. बाकी मी काल काजळ लावलेलं ना, तर त्याने माझे डोळे आजही असे दिसत आहेत काळे काळे. आधीच काळे, त्या काजळाने अजून जास्त झाले, कारण ते ना वॉटरप्रूफ असल्यामुळे निघतच नव्हतं. लई चोयलं तेव्हा थोडं निघले. चला आता पटकन आवरते. तुला माहिती आहे तुला सरप्राईज देणार. आधी आय कार्ड दाखव, तुझं बॅक साईड दाखव आय कार्डची, मागची बाजू. वाओ, मदर एंड फादर का भी फोटो है, मोबाइल नंबर है, उसका रिजल्ट है। देखो दूसरा नंबर आया है उसका। ओ पहले स्कूल का है, पहले वाले स्कूल का है। हाँ देखो तुम्हारा रिजल्ट है। हाँ देखो तुम्हारा तो दूसरा नंबर आया है। ये रॉन्ग वांग कुछ नहीं होता है। ये बघितलं दिले की नाही, कॉन्ग्रेचुलेशंस सेकेंड पोजीशन। और मैडम का कॉल भी आया था क्योंकि पूछ रही कि रुद्र के साथ फोटो खींचना था, आप आए नहीं रिजल्ट लेने, ऐसा बोल रही थी। किती नंबर आया तुझा? तो दुसरा नंबर आला, दुसरा. फक्त लिहित नाही चांगलं, हँडरायटिंगमध्ये मार्क्स नाही आहेत. हँडरायटिंगमध्ये मॅमने सांगितलंय की आता कंटिन्यू हँडरायटिंग. फर्स्ट नाही आला, सेकंड आला. सेकंड रॉंग वगैरे काय नाही, सगळं बरोबरच आहे. कोणतं? ते स्टिकर आहे स्कूलचा, त्यांच्या स्कूलचा. हां हां तुला दिले. हातला लावायला नाही, हाताला थोडी लावायचं आहे तेव्हा. ते स्टिचर ते त्यालाच लावायचं असतं ते. इकडं चल की फ्रीज कडे, काय गिफ्ट आहे ते तर बघ. पहिले कपडे वगैरे काढून ये, चेंज करून ये, मग फ्रीज मध्ये बघ काय गिफ्ट आणले. सिर्फ आईस्क्रीम. तुला काय खुश बेस नाही झाला काय सिर्फ आईस्क्रीम वाल्या? हा खुश नाही झाला तू? आईस्क्रीम तर एवढं उन्हात आहे ना, जेवढी छान आईस्क्रीम आणलेली. बड़ा गिफ्ट क्यों दूंगी? सभी का ही दूसरा नंबर आया है, वो प्रिंसी का दूसरा, सभी का ही दूसरा नंबर आया है. क्योंकि है ना फर्स्ट एग्जाम में फर्स्ट नंबर लाना चाहिए, सेकंड एग्जाम में सेकंड नंबर लाना चाहिए. असं आहे का? हां तुम्हें सेकंड ही तो आया ना. हाँ तो अब क्या? अब मुझे तो गिफ्ट, आज तुझे मुझे गिफ्ट देना. अभी कल तो डीमार्ट में इतनी सारी चीजें दिलाई, अब क्या दिलाओ? अभी क्या बोला? पास हो गया तो बहुत बड़ा गिफ्ट चाहिए. नहीं दूंगी. ये टेबल दिया है, ये कितनी सारी चीजें दी है, वाटर बॉटल, ये सब क्या क्या नहीं दिया तुझे? इतना सब पता है? 1 महीने में तुम्हारा खर्चा कितना किया है मैंने? अब पप्पा से मांगूंगा ना, पप्पा ने तो एक भी गिफ्ट नहीं दिया. पप्पाने एक भी नाही गिफ्ट दिलं. सगळं मीच दिलेत. सगळं मी दिलेत. तर आता पप्पाला गिफ्ट मागणार आहे पोरग, कारण सगळे मीच दिलेत. नाही काढायचं रे ते, नाही काढायचंय, पण ते निघत जरी असलं तरी. चल तुम्हाला दाखवते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला गुड न्यूज मिळाली होती आपल्या व्हॉट्सअपची. हे आहे माझं पहिलं, म्हणजे आता 3 महिन्यापासून जे व्हॉट्सअप चालवते ना ते. आता हे स्टेटस आपण बघूया. जे स्टेटस मी काल टाकले, एस्टरडे 12:44 टाकले, तर ह्याला व्ह्यूज किती आहे तुम्हाला बघायचं आहे? 2480 आहेत. 12 एस्टरडे, काल 12 वाजता टाकले, काल. म्हणजे आता थोड्या वेळात ते निघून जाईल 12च्या आसपास. आता एका तासाभराने, आता किती वाजलेत? 11:13 झालेत. ठीक आहे. आता हे माझं पहिलंवालं स्टेटस आहे. ठीक आहे, सोडा, पहिलंवाला आहे. हे माझा नवीन, आत्ताचं नवीन नंबर आहे ना, तर हा नंबर आहे. आणि हे मी नव्हतं चालू केलं, आजच सकाळी चालू केलं. तुम्हाला दाखवते बघा. 8:44 पासून पहिलं सानिकालाच मेसेज केला होता. 8:44 म्हणजे आज कोणता वार आहे?
बुधवार झाले तेव्हा चालू, पण मी कोणाला मेसेज नव्हते केले. केले होते मग आयफोनमधून केले होते, पण आयफोनमध्ये नीट चालत नाही, मोबाईल हँग पडायला लागला. मग मी ते कट करून म्हटलं याच्यात करून आजच सकाळी केले बघा. आणि मी तुम्हाला दाखवते स्टेटस. इतके मेसेजेस येतात बाप रे. अरे आणि तुम्ही म्हणता आराम कर, कसा करू आराम? इकडे कटिंग बघा किती, इकडे पॅकिंग चालू आहे. आणि तुम्हाला दाखवते माझं मेन गुड न्यूज. मी हे स्टेटस टाकले आज सकाळी टुडे 9 वाजता. म्हणजे आता किती वाजलेत? 11 वाजलेत. 9:30, 10:30, 10:30 आणि 11, एक तास पण नाही झाला. म्हणजे 9:30, 10:30, 1 तास. आता 11:30 होतील, म्हणजे 2 तास होत आलेत, अजून टाईम आहे 2 ताससाठी. तर मी हे क्लिक करते. तर व्ह्यूज किती आहेत बघा, 2637. म्हणजे काल येस्टरडेला टाकून त्या व्हॉट्सअपला मला व्ह्यूज आहेत 2400. आणि आत्ता एक अर्धा तास, 1-2 तासामध्ये मला व्ह्यूज आलेत किती, 2639. तर हे आहे माझं आधीचं जे की बंद पडलेलं. पण म्हणतात ना, आपलं काही जास्ती आपल्या नशिबात असतं ते काढून घेत नाही कोणी. तर आता मी ह्याला पटकन ना हे करून घेणार आहे व्हॉट्सअपला. तुम्हाला बघायचे टोटल ह्या व्हॉट्सअपला किती लोक ॲड आहेत. येत आहे 12,983, जे की पहिलेच होती. आणि आता जो आत्ताच्या व्हॉट्सअपला किती आहेत दाखवते. तर आत्ताच्या व्हॉट्सअपला आहेत 15,000 आहेत. पण हे माझे पहिले 12,000 आहेत तिथले. आणि बाकीचा 15,000 वरचे 2-3 हजार आहेत ना, तर ते आत्ताचे झालेले आहेत या 3 महिन्यातले. 12,000 ते आहेत. म्हणजे एका फोनमध्ये एका ईमेल आय डीवरून सेव्ह झालेले नंबर आहेत. म्हणजे 12,000 कुठे आणि 3,000 कुठे. तर म्हणतात ना, देव देतो, तुम्ही फक्त वेट करा. तर देवाने भरपूर दिले. आणि हे गुड न्यूज सांगायचं कारण म्हणजे सकाळी 9 वाजता चालू केलं आहे. आतापर्यंत मी या साडीच्या, ह्या ट्रेंडिंग साडीच्या ऑर्डर किती घेतल्यात बघायचे. ट्रेंडिंग साडीच्या हे बघा, 1 2 3 4 5 घेतल्यात 2 तासामध्ये. 5 ऑर्डर या साडीच्या. म्हणजे बाकीच्या तर असतात, पण ह्या साडीचे म्हणजे अजून दिवस बाकी आहे, अजून चॅटिंग बाकी आहे, किती मेसेज पेंडिंग आहे. जेवढे केले तेवढे. ते पण रुद्राच्या पप्पानी. मी शिवत होती येलो ड्रेस, हे बघा हा मला अजून शिवायचा आहे. तर चला, देव देतो, थोडं वाट बघायची फक्त. काढून घेतो तसं माघारी देतो. 3 महिन्यांनी का असेना पण दिलं.